गाइज, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. सो आज आहे वोटिंग आणि मी नाही करू शकत आहे वोटिंग, कारण मला जर वोटिंग करायचं असेल तर मला नगरला जावं लागेल आणि माझ्या लग्नाला तब्बल 6 वर्ष झालेली आहेत. ठीक आहे, आम्ही एवढी खटपट केलेली आहे माझं नाव चेंज करण्यासाठी, तरी सुद्धा अजूनही झालेलं नाहीये ते. आणि त्यामुळे मी म्हणजे 6 वर्षामध्ये वोटिंग करू शकलेली नाहीये. ठीक आहे, आणि ते तर सोडा, सकाळी मी न्यूज पाहिली, म्हणजे पनवेलची न्यूज होती, तर मग तिथं तर काय म्हणे की ज्या माणसाने वोट केलेलं आहे त्याच्या हाताला इंकच लावली नाही बोटाला. तर एक माणूस असा असेल तर किती वेळा वोटिंग करू शकता आणि किती फ्रॉड गोष्ट आहे ही. ठीक आहे, आणि जो चांगल्या इराद्याने काहीतरी बदल होईल या गोष्टीने जर वोटिंग करत असेल तर मग त्याचं किती नुकसान आहे, त्याच्या विचारांचं किती नुकसान आहे. ठीक आहे, त्याचा म्हणजे विश्वासघात होतो ना या गोष्टींवर. तर मग कुठेतरी हे बदललं पाहिजे. आणि ही न्यूज पाहिल्यापासून आहे ना आमच्या घरातल्यांनी म्हणजे कोणी म्हणजे 1-2 जणांनी, एखाद जण जाईल वोटिंगला त्याला पाहिजे असेल तर, नाहीतर बाकीचे आता कोणी वोट करायला तयार पण नाही आहेत, कारण त्यांचं मनच उडालंय ना. आम्ही तरी सुशिक्षित लोक आहोत, सामान्य जनतेला जर या गोष्टी कळाल्या, ठीक आहे, ही न्यूज जर पाहिली, हे असं म्हणजे आपण चांगल्या मनाने जरी वोटिंग केलं तरी सुद्धा काही फायद्याचं नाहीये. हे आपल्या जनतेला वाटतंय की आपण वोटिंग केल्यावर काहीतरी चांगलं होऊ शकेल किंवा बदल होऊ शकेल. हे असलं काहीच होणार नाहीये. ज्याला निवडून यायचं आहे तो स्वतःहून निवडून येणार आहे आणि आपल्या एका मताने काहीच त्यामध्ये बदल होणार नाहीये. ठीक आहे, त्यामुळे मग आम्ही पण म्हणजे मी स्वतः एवढी सुशिक्षित आहे, मी शिकलेली आहे, माझ्या घरातलं म्हणजे आम्ही बिझनेसमॅन आहोत, म्हणजे फॅमिली माझी बिझनेसवाली आहे, तरी सुद्धा आम्ही म्हणजे वोटिंग करण्यामध्ये एवढा इंटरेस्टच घेत नाहीये. तर मग हे कारण आहे त्याचं. सो एनिवेज, आज आहे ना घरी कोणीच नाही आहे आत्ता, कारण मम्मी आणि पप्पा रुद्राला घेऊन गेलेले आहेत फिरायला आणि मी आता घरी आहे. मी आता मस्तपैकी झोपबीप काढणार आहे, मस्त टेन्शन घेणार नाही आहे, कारण असा वेळ आहे ना एका आईला. ठीक आहे, माझा बाळ तरी आता 1 वर्षाचा होणार आहे 1 महिन्यानंतर, पण मग आहे ना एका आईला घरात कुणी नाही आहे, तू शांतपणे तुझा टाईम स्पेंड करू शकते असा वेळ भेटणं गरजेचं आहे. आणि त्या वेळेचा तिने पूर्ण 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 जसं तुला आनंद घेता येईल, जसं काही काही गोष्टी करता येईल ते सगळं करता येईल, सगळं करायचं. तुम्हाला रिलीफ जास्त भेटतोय त्या गोष्टीने. त्यामुळे मग मी पण आता तेच करणार आहे. मला तर वाटतं आहे की जेवण नंतर करू, आता मी मस्तपैकी झोपून घेणार आहे, कारण मला झोपायला टाईमच भेटत नाही आहे. आणि रात्री मी 2 वाजता झोपले होते, कारण एडिटिंगला वगैरे मला वेळ लागतो आणि रोजच म्हणजे आता आहे ना जेव्हापासून मी व्लॉग करते ना तर मग मला उशीरच होऊन जातो, 2-2:30 असं वाजून जातात. त्यामुळे मग आहे ना मला जमतच नाही का जास्त. मी सकाळी 8 वाजता उठते आणि रात्री 2 ते 2:30 वाजता झोपते. तर मग हे सध्या तरी रुटीन आहे ना असं चालू आहे, कारण त्यानंतर मग रुद्र झोपतो 11:30-12ला, कारण हे पोरगं लवकर झोपतच नाही. आणि याला आहे ना माहिती का, झोपला ना तर मग आहे ना 17 वेळा नाही का, 17 वेळा रडन, परत उठन, परत बसून घेईन. तो डायरेक्ट झोपेतून बसून घेतो आणि बसून घेतल्यावर माणसाला कसं काय झोप येणार आहे. तर मग ते तसं होऊन जातं आणि म्हणून मग आहे ना मी जास्त हे नाही करत ना. एकदा रात्रीचे 2 वाजले ना त्यानंतर चांगलं झोपू शकतो. मी आत्तापर्यंत जेवढं पाहिलं आहे ना तो 2 नंतर चांगलं झोपतो, तोपर्यंत त्याची चूळ चालूच राहते. त्यामुळे आहे ना मग मला एवढं उशीर होऊन जातो आणि मला आराम खूप कमी भेटतोय. मी म्हणजे लईत लई 5-6 तास झोपते. तो मी आहे ना आता झोपायचा विचार केला होता, पण झोपले नाही तर रील स्क्रोल करत बसले की ना. मला आहे ना म्हणजे एक 15 दिवस अजून हळदी कुंकू असतं ना संक्रांतीचं, तर मग म्हटलं की रुद्राचं पहिलं बोरनान आहे, तर मग त्यासाठी ड्रेस तर पप्पा वगैरे आणतील किंवा मी मागून गेलो ऑनलाईन. आणि त्यामध्ये आहे ना त्या छोट्या छोट्या अशा झुगझुग गाड्या वगैरे होत्या, नंतर तुळशी वृंदावन होतं, ते खूप छान दिसत होतं. आता त्याच्यासाठी ना आता घरी कोण नाही ना, तर मग मी खाली जाते दुकानी आणि त्यासाठी बिस्किटांचे बनवलेले राहतात, लेमलेटचे गोळ्या राहतात, त्यामध्ये बिस्किटांचे चॉकलेट वगैरे ते अशा झुगझुग गाडी म्हणजे रेल्वे छान बनवलेली होती. आता मला ते बनवायचं आहे. आता मला ते ऊत आलेलं आहे, असा मला असं वाटू राहिलं की आत्ता बनवायची, कारण ते बनवून ठेवलं मी, नंतर टाईम नाही भेटणार. आणि त्यासाठी ना मी सगळं जे काही आहे थोडंफार ते घ्यायला जाते आणि बघू आता काय नाही भेटतं, जेवढं भेटेल तेवढं. आणि बाकीचं आहे ना चॉकलेट वगैरे वरती काय लागेल ना ते पप्पा आणतील. सो तरी पण पप्पा म्हणणारच आहे तुला काय लागत होतं तर मग मला सांगायचं ना, पण मग जाऊ दे. आपल्याला कसं आहे की मला घाई खूप होती कोणतीही गोष्ट करायची, त्यासाठी मी आधी तयारी करून ठेवते. चला आणल्या गो आता आहे ना उलट्या हाताने ना मला जमतच नाही खरं काही गोष्टी. मी फक्त 2-4 गोष्टींनाच आहे डावकारी.
मी ना सुरी उलट्या हाताने पकडते आणि चिरते फक्त मी, आणि सीझर उलट्या हाताने पकडते. 2 गोष्टींना मी आहे डावकारी. बाकी सगळं उलट्या हाताने नाही करत, सुलट्या हाताने पण करते गोष्टी. आता मी आणलं तर खरं आहे लेमलेटच्या गोळ्या, लेमलेट नाही पोलोच्या गोळ्या, आणि अजून काहीतरी पतंजलीचे तेच नाही का ते कोणता आकार म्हणतात त्याचे, पार्लेजी सारखे बिस्किट तुम्हाला माहिती असतील ते एक आणलं. आणि ना मी तुम्हाला दाखवते मी काय काय बिस्किट आणलेत. हे एवढं आणलंय मी. हे पतंजलीचे बिस्किट आहेत नाही का, हे काय दूध बिस्किट म्हणून. आता काय नुसतं पार्लेजी का पण कटा येतो म्हणून हे काहीतरी चेंज म्हणून हा बिस्किट पुढं आणला मी. हे 3 आणले कारण गाडी बनवायला थोडेसे नाही का डब्बे बनवायचे ना, तर मग त्यासाठी या करायचे पाहिजे होते. आणि हे पुढं नाही का इंजिनला ते पुढं 2 बिस्किट असे पुढं 2च चिटकवणार आहे, तर मग त्यासाठी. आणि हे आहे पोलोच्या गोळ्या नाही का, याची या आहे ना बाजूनी चाकं लावायला आणलेलं आहेत. आता आहे ना हा एवढं एक्सायटेड होऊन मी आणलंय बरं का हे बनवायला. पण मग आहे ना आता मला आहे ना इच्छाच व्हाय ना ते बनवायची लगेच नाही का. मी आता 5च मिनटं झाले की लगेच बेडवर पडली आणि मला आहे ना इच्छाच व्हाय ना. मग बाकीचं बघू आता कधी बनवायचं आहे. आता मी थोडंसं पडते, थोडंसं आराम झाल्यावर नंतर बघू. आज जमलं तर आज, नाही तर मग उद्या किंवा परवा. कारण संक्रांत झाल्यानंतर आहे ना 15 दिवसांपर्यंत आपण कधी पण बोरनान करू शकतो. तर मग त्यामध्येच आहे ना अजून त्याचा ड्रेस आणायचा आहे, त्याची जुगजुग गाडी बनवायची आहे, त्याचं म्हणजे अजून तयारी करायची आहे थोडीफार. तर मग ती तयारी पण मी तुम्हाला दाखवेल, कसं बनवायचं आहे काय नाही हे पण बहुतेक मी तुम्हाला दाखवेलच कसं काय बनवलं मी. आणि मी म्हणजे अजून पण काही गोष्टी बनवता येतात का ते पण बघेल. आणि बघूयात पुढे काय, कारण हे एवढ्याशाच गोष्टी मी आता आणल्यात. नंतर मग बाकीच्या गोष्टी ना मी पप्पांना लिस्ट वगैरे करून देईल. नंतर मग ते तर मला आत्ता पण म्हणणार आहेत की कशाला आणलं तू, मी आणून दिलं असतं ना, मला सांगितलं असतं तर मग मी आणलं असतं ना, आणून दिलं असतं ना, तर मग तू कशाला आणलं, हे मला आत्ता पण म्हणणार आहे. हे बिस्किटचे पुढे म्हणजे मी साधं 10 रुपयाची जरी गोष्ट आणली ना तर ते म्हणतात की मला सांगायचं ना, मी आणलं असतं ना तुला, म्हणजे असं बोलतात. ते एक्साइटमेंट वाटली ना मला तर मग मी लगेच आणून टाकते नाही का. नंतर मग नाही वाटलं तर मग मी नाही, म्हणजे खायची जरी गोष्ट असली ना, मला काहीतरी खाऊ वाटलं तरीसुद्धा मी नंतर मग आणते. मला नाही वाटलं तर मग मी नाही आणत, असं आहे. म्हणून मग मी काही गोष्टी आणून घेते. नाही तर मग कधी वाटलं तर मग त्यांना असतील ना, कधी सकाळी वगैरे असतात ना ते, नंतर मग ते दुकानी वगैरे जायच्या वेळी मग मी जाताना सांगून देते त्यांना कसं काय काही नाही का, काय आणायचं असलं वगैरे. तर मागचा आहे ना वॉलपेपर तो माझ्या बाळांनी केलेला आहे कारनामा, तर मग ते मी तुम्हाला दाखवाल नंतर. पण मग नेमकं अरे काय आहे ना, काय विचारू नका, नुसतं आहे ना त्याला पोपडेच काढायचे भिंतीचे. मी सगळे ऑलमोस्ट आहे ना सगळ्या भिंतीचे पोपडे ऑलरेडी काढलेले आहेत आणि त्याचे एकुटाने आहे ना मी म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. सो आता आहे ना मी थोडंसं पडते, थोडंसं आराम करते, कारण त्यांना ते थोड्या वेळात येतील बहुतेक. आणि रुद्र आहे ना झोपलेलाच नव्हता या टायमाला, तो आहे ना आता त्यांच्यासोबत झोपून घेईल. त्याला थोडीशी हवा लागली ना तो लगेच झोपून घेतो, आणि त्याची झोप नाही झालेली आणि तो आता झोपलेलाच असेल. पण जाऊ दे आता मी थोडंसं पडते कारण मला आराम नाही झालेला. सो चलो असं. अच्छा इथे बसून घ्यायचं का? हा, ती गोल फिरवायची चक्र नाही का, त्याच्यावर बसायचं, पण आपण ते गोल त्याच्यावर फिरायचं. सो आज अक्षरा आमचे घरी आहेत, कारण दुपारून मग ते दुकानी गेलेच नाही आहेत. पप्पा म्हटले घरीच थांब, मग आज आम्ही फिरायला चाललो आहे. आले इकडून आले ते, चलो. सो त्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या दुकानी आणि थोडा वेळ तिथे थांबलो. आणि त्यानंतर आम्ही गेलो डीमार्टमध्ये. डीमार्टमधून थोडंसं काही घ्यायचं होतं आम्हाला आणि कोक वगैरे घेतले. आणि एका कॅफेमध्ये जिथे आम्ही नेहमीच जातो तिथे गेलो. आणि रुद्र बघा कसा झोपला आहे. आणि त्यानंतर आम्ही खूप काही मागवलं होतं, तुम्ही बघाच. हे गरम गरम एकदम छान लागतं, मला इथलं खूप आवडतं मंचुरियन. आणि त्यानंतर हे लोडेड फ्रेंच फ्राईज होते आणि व्हॅनिला शेक पण आम्ही मागवला होता. आणि त्यानंतर हे ट्रिपल शेजवान नूडल्स जे होते ते आम्ही मागवले. आणि मग चीज ग्रिल सँडविच मला खायचं होतं, मला म्हणजे पोट भरलेलं होतं पण मला खायचं होतं म्हणून आम्ही मागवलं. आणि मग घरी जाताना आहे ना आम्ही सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणि मला चोकोबार असं घेऊन गेलो. आणि असं होता माझा दिवस. बाय बाय.